हे बघा आज संडे आहे, तर मी डोशाना घातलेलं काल, तर किती मस्त छानपैकी फुगलेत बघा. ह्याच्यात मी काय फक्त 4 पेले तांदूळ घेतलेले आणि 1 पेला उडीद डाळ घेतलेली आणि 1 चमचा मेथी घेतलेली आणि थोडेसे अर्धा पेला एवढे पोहे घेतलेले. आणि हे बघा मेथी तांदळातच मी भिजत घातली होती, उडीद डाळ वेगळी भिजत घातली होती आणि वाटायच्या टायमाला पोहे धुवून स्वच्छ जरा थोडे भिजून ठेवलेले. आणि मग नंतर मी हे पीठ काल संध्याकाळी 6:30 पावणे 7ला ठेवलं बघा. आणि आता छानपैकी आपले फर्मेंट झालेलं आहे पीठ. तर आता आपण आज नाश्त्याला हेच करणार आहोत, डोसे आणि चहा, किंवा बटाटे पण उकडून ठेवलेत, बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी. तर चला आपण बघूया, व्हिडिओ स्टार्ट करूया. वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना. आज संडे मी तुम्हाला सकाळी दाखवलं, मी डोशांसाठी पीठ हे केलेलं, छानपैकी फर्मेंट झालं. आणि मी कसं तुम्हाला दाखवलं नाही म्हणजे तांदूळ बिंदूळ, पण मी प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं तसं मी भिजवलेलं. तर आता मी इथे ना आपली चटणी वाटून घेते खोबऱ्याची. तर तिथे खोबरं आहे, 2 छोट्या लसूण पाकळ्या घेतल्या, 2 मिरची, थोडी कोथिंबीर घेतली आहे. आणि ते आपले हे डाळवण नव्हते माझ्याकडे, तर चणे होते. तर हे चणे मी भाजलेले चणे आहेत हे आपले, तर ते काबुली चणे बोलतात ना ते आहेत. तर ते मी हे घेते ह्याच्यामध्ये चटणीमध्ये टाकणार आहे. तर पहिल्यांदा हे सगळं ना आपण ड्रायच हे करून घ्यायचं. थोडंसं मिरची वगैरे तुम्हाला तिखट आवडीनुसार टाका, तुमच्या तिखट जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं. तर मी ते टाकून घेते. जरा मिक्सरचा आवाज खूप येतो म्हणून थोडा वेळ व्हिडिओ पॉज करते. हे बघा पहिल्यांदा मी सुक्का सगळे जिन्नस आहेत ना ते हे करून घेतले, म्हणजे कसं सगळं व्यवस्थित सुक्का असेल ना तर व्यवस्थित लसूण दिसून ना व्यवस्थित बारीक होते. त्याच्यानंतर मी ते पाणी टाकते गरजे एवढं आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकते. आज संडे आणि श्रावण पण चालू झाला. आता नॉनव्हेज वगैरे काय नाही खायचं, दसऱ्यापर्यंत आम्ही खात नाही नॉनव्हेज वगैरे, तर मग व्हेजच मी तुम्हाला आता म्हटलं. चला आज संडे तर आंबोळ्या केल्यात. गावी आमच्या इथे पोळ्या बोलतात आणि इकडे डोसे बोलतात, आंबोळ्या बोलतात. जरा खूप वेगवेगळी नावं आहेत त्याला अशी. तर चला मिक्सरचा बघितलं खूप आवाज येतो म्हणून मी हे केलेलं. थोडं फूड प्रोसेसेस आहे. हां इथे मस्तपैकी आपली चटणी छानपैकी वाटली गेली. तर आता ना मी इथे आपली भाजी फोडणीला घालून घेतली. चटणीला ना मी फोडून देते. इथे ना बाजूला ना आमच्या इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, तर ना दिवसभर व्हिडिओ कधी कसे करायचे तेच कळत नाही. खूप आवाज येतो आणि मला व्हॉइस असा अजून देता येत नाही आहे. इथे आपली चटणी झालेली आहे. आता मी आपली बटाट्याची भाजी आहे ना फोडणीला घालून घेते आणि मग नंतर तुम्हाला डोसे दाखवते. थोडंसं तेल घालून घेते. थोडंसं राई, जिरं,
आणि इथे आपला कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. जरा एक तेलात परतून घ्यायचे आपण व्यवस्थित. आणि असा हा उभा कांदा चिरला मी. थोडं तेलात आपण हे परतून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचे. थोडा कांदा आपण नरम घ्यायचा. कांदा आपला मऊसर झालेला आहे. इथे आपली हळद टाकते थोडीशी. थोडी तेलात परतून घ्यायची. थोडं याच्यात मीठ टाकायचं आहे आपल्याला. थोडं मीठ. साधी सिंपल भाजी. वाफून घ्यायचे 5 मिनिटं याला. थोडी अशी मॅश करून घ्यायची. मस्तपैकी आपली इथे भाजी झालेली. गॅस बंद करते. तर आपण डोसे करायला घेऊया. थोडंसं मी माहिती पीठ खूपच हे झालं होतं घट्ट म्हणून थोडंसं दिसतंय की नाही माहिती नाही तुम्हाला. तेल लावून फुसून घेतलेलं आहे.
थोडं टेम्परेचर आपण कमी करून घेतलंय त्याचं. थोडंसं याची हे करून घ्यायचं आहे आपल्याला, वरून सुकून द्यायचं आहे व्यवस्थित. थोडा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावू शकता. मी असं पाण्याचा हात लावते कारण जेणेकरून आपल्या हा आंबोळ्या आहेत ना मस्त अशा मऊ लुसलुशीत राहतात. इथे आपली एक झालेली आहे, आता मी पुसून घेतली. चमचा जास्त हलवायचा नाही, तसाच हे करायचं आहे. थोडंसं तेल हे केले, तुम्ही बटर वगैरे करू शकता, घी वगैरे. डोसा आपला खाण्यासाठी तयार आहे. मस्तपैकी आपल्या इथे क्रिस्पी असा डोसा छानपैकी झालेला आहे, खाण्यासाठी तयार. हे बघा छानपैकी मऊ असा लुसलुशीत आपला. तुम्ही जेवण म्हणून नाश्ता पण खाऊ शकता आणि आपण रात्रीचं जेवणात, आता श्रावण तर चालूच आहे ना, तर श्रावणात पण आपण हे असं करू शकता. मी तुम्हाला आता खाऊन तोडून दाखवलं असता, पण माझा 1 महिना श्रावण आहे त्याच्यामुळे मी नाही दाखवते तुम्हाला. तर चला आपण रिॲक्शन घेऊया. तर आता मी मिस्टरांना दिला आहे बघा डोसा खायला, ते सांगतील. खोलून दाखवा ना असा, हे बघा छानपैकी असा. भाजी वगैरे आतली टेस्ट करून सांगा. एक नंबर आहे ना. सांबार पाहिजे होतं, सांबार नाही केलं मी, तर चटणी आणि बटाट्याची भाजीच केली. कारण आमची मुलं आहेत ना खूप नाटकी आहेत, खात नाहीत आणि मग परत करा आणि मग ते राहतं. मग ते आपण ती मी ह्याची डोशाचीच भाजी बनवू. माझा उपवास आहे 1 महिना, त्यामुळे मला काय देऊ नका. तर चला मी पुढे तुम्हाला दाखवते, कंटिन्यू करते व्हिडिओ. बघा आता माझा हा 3रा डोसा आहे. मिस्टरांना दिला खायला, आता मुलं लाजतात व्हिडिओमध्ये यायला. छानपैकी आपला. आणि मी ना हा नवीन तवा घेतलेला आहे, तुम्हाला मी बोललेली
की छान याच्यावर चपात्या वगैरे पण छान होतात. भाकरी पण अशा मऊ लुसलुसीत होतात ह्याच्यावर. हे बघा, आता आपला इथे डोसा तयार होतो. खूप आवाज येतो इथे, कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, त्यामुळे व्हिडिओ करायचाच मला हे होतं. पैकी आपली छानपैकी बटाट्याची भाजी, इथे चटणी आणि डोसे. सर्वांनी या खायला. तर तुम्हाला मी हा छोटासा ब्लॉग दाखवला माझा आजचा रविवारचा मी नाश्ता दाखवला तुम्हाला. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत